मित्रांनो, असा पंचमुखी मारुतींचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही अनेक वेळा पाहिलीही असेल किंवा घराच्या दाराबाहेर लावलीही असेल. पण ह्या मागची स्वरूपामागची कथा तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो, रामायणाच्या युद्धात जेव्हा रावण पराभवाच्या उंबरठ्यावरती आला होता, तेव्हा त्याने मदतीसाठी आपल्या भावाला म्हणजेच अहिरावणाला बोलवलं. तो पाताळ लोकाचा अधिपती होता, मायावी आणि अत्यंत बलवान होता. त्याने आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर संपूर्ण वानरसेना आणि राम लक्ष्मण यांना बेशुद्ध केले आणि त्यांचे अपहरण करून पाताळ लोकात घेऊन गेला. जेव्हा हनुमंतरायांना याची माहिती मिळाली, तेव्हा ते तात्काळ पाताळ लोकात पोहोचले. तिथे त्यांचा आणि अहिरावणाचा भयंकर युद्ध झालं. पण अहिरावण मायावी असल्यामुळे तो हनुमंतरायांचे हल्ले चुकवत राहिला. तेव्हा हनुमंतरायांना कळालं की अहिरावणाने 5 दिशांना 5 दिवे लावलेले आहेत. तेही 5 दिवे जोपर्यंत एकाच वेळी विझवले जात नाही, तोपर्यंत अहिरावण मारणं अशक्य आहे. मग हनुमंतरायांनी आपला पंचमुखी अवतार धारण केला. पहिले मुख स्वतः हनुमंतरायांचे धैर्य आणि पराक्रमासाठी, दुसरे मुख नरसिंह भय आणि राक्षसांचा नाश करणारे, तिसरे मुख गरुड मायाजाळ व काळ्या शक्तींचा नाश करणारे, चौथे मुख वराह संरक्षण आणि स्थैर्य देणारे, पाचवे मुख हयग्रीव ज्ञान आणि बुद्धीसाठी. या पंचमुखी स्वरूपाने हनुमंतरायांनी 5ही दिशांचे दिवे एकाच वेळी विझवले आणि अहिरावणाचा वध केला. त्यामुळे श्रीराम आणि लक्ष्मणांची सुटका झाली. पंचमुखी हनुमान आपल्याला शिकवतात की आयुष्यात कितीही अडचणी आल्या, संकट आली तरी ध्येय गमावू नका. प्रयत्नांना शक्ती द्या, योग्य निर्णयांसाठी बुद्धी वापरा, ज्ञान मिळवत राहा आणि नेहमी सकारात्मक विचार करत राहा. कारण हीच ती 5 मुखे आहेत, प्रत्येक जी माणसाला यश देतात, शांती आणि समाधान देतात. तर ही आहे मित्रांनो पंचमुखी मारुतीरायांची, हनुमंतरायांची कथा.